सावली बारवरून अनिल परबांनी रामदास कदमांवर आरोप केले होते, त्याला रामदास कदमांनी उत्तर दिलं। सर्व आरोप खोटे असून कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा कदमांनी दिलाय। तर सर्वसामान्य मुंबईकरांना बाहेर काढण्यासाठी अनिल परबांनी बिल्डरांकडून 2 गाड्या घेतल्याचा आरोप रामदास कदमांनी केला। त्यांच्या विरोधातल्या शपथपत्रांची कॉपीज त्यांनी दाखवली आहे। तर अनिल परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेनामी कंपन्या असल्याचा आरोपही त्यांनी केला। डान्स भाग नव्हताच फक्त ऑर्केस्ट्रा होता आणि त्या ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं। असं असताना फक्त कदम कुटुंबियांना आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी डान्स भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये सातत्याने बदनाम करायचं काम चाललंय। त्याच्या विरोधात मी सुद्धा आता न्यायालयात चाललोय, मी कोर्टात जातोय। त्यातले काळ्या रंगाचे आणि कुठल्या कलरचे, आणि हा माझ्यावरती बोलतो, याची अवकात आहे का? याची अवकात आहे माझ्यावरती बोलायची? मला तर मोठं काल असं वाटलं, जे आपल्या मालकाला उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी रामदास कदमावरती मी कसा बोलू शकतो? तुझ्या 100 पिढ्या खाली आल्या पाहिजेत माझ्यावरती बोलायला। आणि म्हणून हा एक विषय अतिशय गंभीर आहे, याची चौकशी करण्यासाठी मी शासनाकडे देतोय। अनुजा अनिल परब कोण आहे? त्याची मुलगी आहे। दीपांश रवींद्र परब कोण आहे? कोणत्या जवळ घरचा माणूस आहे, जवळचा। हा याच्या बापाच्या नावानं, याच्या मुलीच्या नावानं, यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या नावानं अशा बोगस कंपन्या काढून वरना उजळ माताने फिरतोय हा, तो मी नव्हेच। आणि रामदास कदमावरती बोट दाखवतो, याची म्हणे किंमत काय नाही बाजारात।